सर्वांचं स्वागत आहे स्वप्नील तांबे ऑफिशियल या व्हिडिओ चॅनलमध्ये. भरपूर दिवसांनी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला तुमच्या कॅश फ्लोबद्दल, तुमच्या मनी मॅनेजमेंटबद्दल. रिच डॅड पुअर डॅड ह्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट टी कियोसाकी यांच्याकडून इन्स्पायर होऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण मलासुद्धा माहीत नव्हतं की एक्झॅक्ट मी श्रीमंत होण्यासाठी भरपूर गोष्टी ट्राय करत होतो. पण मला एक्झॅक्ट वे सापडत नव्हता. पण मला एक वे सापडला जिथे मला कळालं की मी एक्झॅक्ट कोणती पाऊल उचलले पाहिजेत, एक्झॅक्ट मी कोणते ॲक्शन घेतले पाहिजेत की जिथून माझी वाटचाल इन्व्हेस्टरकडं किंवा एक बिझनेसमॅनकडे होईल. तुमचं मनी मॅनेजमेंट आणि तुमचा पैशाचा फ्लो हा ठरवतो की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही श्रीमंत होणार आहात की गरीब होणार आहात. तर डेटा हा सांगतो की 90% लोक हे गरीब आहेत आणि 10% लोक श्रीमंत आहेत. आणि 10% लोकांकडे 90% संपत्ती आहे आणि 90% लोकांकडे फक्त 10% संपत्ती आहे. आणि 10% लोक जे आहेत, जे श्रीमंत आहेत, ते अजून श्रीमंत होत चाललेले आहेत आणि गरीब हे अजून गरीब होत चाललेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही श्रीमंत होणार आहात का तुम्ही आहे ते मीडियम क्लासमध्येच राहणार आहात, हा ठरवतो की तुम्ही एक्झॅक्ट कोणत्या झोनमध्ये आहात. तर हे 4 प्रकारचे झोन आहेत. त्यातला पहिला झोन आहे एम्प्लॉय, दुसरा आहे सेल्फ एम्प्लॉय, तिसरा आहे बिझनेसमॅन आणि चौथा आहे इन्व्हेस्टर. जर जे पहिले झोन आहेत की एम्प्लॉय आणि सेल्फ एम्प्लॉय, इथे 90% म्हणजेच मीडियम आणि गरीब लोक काम करत असतात. आणि बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट इथे 10% लोक म्हणजे जे श्रीमंत लोक आहेत हे इथं काम करत असतात. तर आपल्याला आपला झोन चेंज करता आला पाहिजे. वेळ लागला तरी चालेल, पण ह्या झोनमध्येच आपण जर अडकलो तर ह्या झोनमध्ये आपलं काही खरं नाही आहे. तर हे झोन कशा फाइंड आउट करता येतील, तर आणि हे झोन का महत्त्वाचे आहेत ह्यासाठी आपण पहिल्यांदा ही गोष्ट समजून घेऊयात की पैसा हा आपल्याला श्रीमंत एक्झॅक्ट आपण पैसे कमवल्यामुळे होतो. आणि आपण पैसे का कमवत असतो, आपण काम का करत असतो, आपल्याला हे एक्झॅक्ट कळलं पाहिजे. जेव्हा आपण काम करतो, जेव्हा आपण पैसे कमवतो, तेव्हा आपल्या गरजा भागत असतं. पण आपल्या गरजा भागून आपल्याकडे एक्स्ट्रा इन्कम जोपर्यंत येत नाही किंवा आपला इन्कम वाढत नाही तोपर्यंत आपण श्रीमंत होऊ शकत नाही आणि आपण फायनान्शियली फ्रीडम मिळू शकत नाही. तर श्रीमंत म्हणजे फक्त काम करून पैसे कमवणे हे आहे का, तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. आपलं स्वप्न काय हे आपल्याला एक्झॅक्ट कळलं पाहिजे. आणि त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी क्लिअर पाहिजेत. तर त्यासाठी आपल्याला कॅश फ्लो हा कळला पाहिजे. कॅश फ्लोमध्ये पहिली गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. तर गरीब लोकांची मानसिकता काय असते, मिडल क्लास लोकांची मानसिकता काय असते आणि रिच लोकांची मानसिकता काय असते, ते एक्झॅक्ट काय करतात. तर सगळं सोपं झालं तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपले 4 प्रकारचे आपले झोन असतात, ज्या झोनमधून आपला पैसा हा फ्लो होत असतो. त्याला आपण म्हणूया कॅश फ्लो. तर आपला कॅश फ्लो काय आहे ना, हा ठरवणार आहे की आपण श्रीमंत होणार आहोत का गरीब होणार आहोत, का आपण मीडियम क्लासमध्ये राहणार आहोत. तर ह्या झोनमध्ये 4 प्रकारचे झोन आहेत. एक आहे आपला इन्कम, एक आहे आपला एक्सपेन्स म्हणजेच आपले खर्च, एक आहे ॲसेट्स म्हणजे आपली संपत्ती आणि एक आहे लायबिलिटी म्हणजे आपली देणी. तर इन्कममध्ये काय आहे, इन्कममध्ये आपण एम्प्लॉय असेल तर आपल्याला पेमेंट येणार आहे, पगार येणार आहे, सॅलरी येणार आहे. आपण जर सेल्फ एम्प्लॉय असेल तरीसुद्धा आपल्याला त्यातूनच इन्कम येणार आहे. जो काय आपण पैसे कमवणार आहे त्यातून आपल्याला इन्कम येणार आहे. जे काही श्रीमंत लोक आहेत ह्यांना इन्कम येणार आहे त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमधून. आपला जो काही कॅश फ्लो आहे, तो आपला इन्कम आहे, तो आपला इन्कम आपल्या एक्सपेन्समधून जातो आणि आपल्याकडे काहीच पैसे शिल्लक राहत नाहीत. आपण महिन्याला जेवढे काही पैसे कमवतो ते पैसे आपले सगळे जातात आपल्या खर्चाला. आणि खर्चाच्या आधी आपले पैसे जे जातात ते आपले असतात EMI म्हणजे आपल्या लायबिलिटी. आपले EMI असतील, आपले लोन असतील, क्रेडिट कार्ड असेल, ह्याच्यामध्ये आपले पैसे खर्च होतात. मग आपण श्रीमंत कधी होऊ, जेव्हा आपल्याकडे संपत्तीच तयार होत नाही आहे. संपत्ती म्हणजे काय आणि लायबिलिटी म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला आधी क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. तर संपत्ती म्हणजे काय की आपण जे काही पैसे कमवतो आहे, हे आपले पैसे कमवल्यानंतर आपण जे काही बाय करतो किंवा आपण जे काही परचेस करतो आहे ते आपली संपत्ती आहे का लायबिलिटी आहे हे आपल्याला समजता आलं पाहिजे. आपल्याला विचारलं कोणी की आपली संपत्ती काय आहे, तर आपण त्यांना सांगतो की माझं घर आहे, माझी गाडी आहे, माझी शेती आहे. तर यातलं संपत्ती काय आणि लायबिलिटी काय आपल्याला हेच कळत नाही. आपलं घर जे आपल्या घराला आपल्याला महिन्याला मेंटेनन्सचा चार्ज द्यावा लागतो किंवा आपल्या महिन्याला त्याला खर्च करावा लागतो, तर हे आपलं घर आपली संपत्ती नाही, हे आपली लायबिलिटी. कारण हे आपल्याला महिन्याला देणं वाढवत आहे. आणि ह्याच प्रकारे आपली गाडी ही आपली गाडीमध्ये आपण महिन्याला पेट्रोल टाकत आहे किंवा आपण त्याला खर्च करत आहे, तर मेंटेनन्सचा खर्चसाठी आपण याला जर पैसे घालत असेल तर ही आपली संपत्ती नाही, ही आपली लायबिलिटी आहे म्हणजे आपली देणी आहेत.
तर आपली संपत्ती काय आहे? जे आपल्याला गोष्ट पैसे कमवू देते, हे आपले ॲसेट्स आहेत, हे आपली संपत्ती आहेत. जर तुम्ही एखादं घर घेतलेलं आहे आणि ते घर तर तुम्ही भाड्याने दिलेलं आहे, त्यातनं तुम्हाला रेंट मिळत आहे आणि त्या रेंटवरती तुमचा इन्कम वाढत चालला आहे, तर ते तुमचे तुमच्यासाठी पैसे कमवू देत आहे, तर ही तुमची संपत्ती आहे. किंवा एखाद्या ठिकाणी अशी इन्व्हेस्टमेंट केली असेल, की ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पैसे कमवू देते, तर ते तुमचे ॲसेट्स आहेत. म्हणजे तुमची संपत्ती आहे. मग अशा सर्व गोष्टी ज्या तुम्हाला पैसे कमवू देतात, हे आहे ॲसेट्स. तर आपण ॲसेट्स बिल्डिंगमध्ये लागून इन्व्हॉल्व होत नाही, तर आपण आपल्या लायबिलिटीमध्ये इन्व्हॉल्व होतो. म्हणजे आपले जे काही पैसे आहेत, त्याचा आपला एक्सपान्स सगळा हा लायबिलिटीमध्ये असतो. त्यामुळे आपण 10% लोकांकडे जात नाही किंवा आपण श्रीमंत होत नाही. ह्यामागे सगळ्यात मोठं रिझन आहे आणि एकदम सिंपल रिझन आहे. ते आहे की तुम्ही एक्झॅक्ट काय करत आहात आणि तुम्ही एक्झॅक्ट इन्व्हेस्टमेंट कुठं करत आहात किंवा तुमचा कॅश फ्लो काय आहे. तर रिच लोकांचा कॅश फ्लो असा असतो की ते त्यांची आधी इन्व्हेस्टमेंट असते ॲसेट्समध्ये आणि ॲसेट्समधून जे काही एक्स्ट्रा पैसे येतात त्यामधून ते पुन्हा ॲसेट्स बाय करतात आणि त्या ॲसेट्समधनं जे काही पैसे येतात त्यातनं ते त्यांचा खर्च भागवतात किंवा ते त्यांचे एक्सपेन्स घालवतात आणि त्यांचा जो काही इन्कम असतो हा इन्कम ॲसेट्समधनं येत असतो आणि हा इन्कम जो ॲसेटमधनं येत आहे हा इन्कम पुन्हा ते त्यांच्या ॲसेट्समध्ये इन्व्हॉल्व करतात किंवा ते पुन्हा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यातनं जे काही पैसे येणार आहेत त्यामध्ये ते त्यांचा खर्च करतात. त्यामुळे त्यांचे ॲसेट्स वाढत जातात दिवसेंदिवस आणि त्यांचा इन्कम सोड वाढत जातो. पण त्यामुळे त्यांचा खर्च हा वाढलेला नसतो. त्यामुळे ते दिवसेंदिवस श्रीमंत होतात. हाच एक फरक आहे जो श्रीमंताला श्रीमंत बनवून जातो आणि गरिबाला गरीब बनवून जातो. आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे का गरीब व्हायचं आहे हे ठरवणार आहे तुमचा कॅश फ्लो. त्यामुळे कधीही जेव्हा तुम्ही पैशाचं मॅनेजमेंट करत असाल किंवा तुम्ही पैसे एक्सपेन्स करत असाल तेव्हा जास्तीत जास्त ॲसेट्स घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या लायबिलिटी कमी करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुमचे ॲसेट्स वाढतील तेव्हा तुमची लायबिलिटी तुमची देणी ॲटोमॅटिकली कमी होत जातील. ह्याला टाईम लागेल. ह्याला कदाचित वर्ष लागतील, 6 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील. पण एकदा इन्कम तुमचा वाढत गेला नंतर जी पॉवर ऑफ कंपाऊंडिंग होणार आहे त्याचा मात्र रिझल्ट हा तुमचा भरपूर असणार आहे आणि तुम्ही श्रीमंत दिशेने नक्कीच वाटचाल कराल. तर तुम्हाला एक्झॅक्ट पैसे कशातून कमवायचे आहेत आणि तुम्हाला ॲसेट्स तयार करायचे आहेत का लायबिलिटी तयार करायची आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. मी तर सुरुवात केली आहे. तुम्ही सुद्धा सुरुवात करण्याचा प्रयत्न करा आणि आपण सगळे मिळून श्रीमंत होऊयात आणि सक्सेसच्या दिशेने वाटचाल करूयात. धन्यवाद.